सुधाकर बडगुजर यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। भाजप प्रवेशाआधी बडगुजर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलेलं आहे। रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये सुधाकर बडगुजर यांचा भाजपात प्रवेश झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे बबनराव घोलप यांचा सुद्धा भाजपमध्ये आता प्रवेश झाल्याचं अधिकृतपणे समोर आलेलं आहे। गिरीश महाजन हे खऱ्या अर्थानं संकटमोचक असल्याचं वक्तव्य यावेळेला बडगुजर यांनी केलेलं आहे। गिरीश महाजन आपत्तीमधून मार्ग काढतात असं म्हणत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि पक्ष जी काही जबाबदारी देईल ती आपण पार पाडू असंही सुधाकर बडगुजर यांनी म्हटलेलं आहे। अबकी बार 100 पार अशी घोषणा आता नाशिक महानगरपालिकेसाठी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो। ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। गिरीश भाऊ खऱ्या अर्थाने संकट मोचन आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आणि आपत्ती आली त्यातनं ते मार्ग काढतात आणि माझ्या बाबतीत मार्ग काढतात। भाऊ आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही, पण मी खरंच निष्पाप आहे, समाजाची सेवा करतो। मी केवळ बडगुजरचा अपमान झाला, तो चांगला प्रामाणिक कार्यकर्ता, त्याला काढून टाकलं म्हणून मी त्याच्याबरोबर आलेलो आहे आणि आमच्यासारख्या ज्येष्ठांचा सुद्धा सन्मान होत नाही आणि मग अशा ठिकाणी कशाला राहायचं। आपण निश्चितपणानं आपल्या कला कौशल्याने महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीमध्ये आपला जो काही खाक्या आहे तो दाखवून देऊ आणि निश्चितपणानं या महाराष्ट्राच्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ हे आपण निश्चितपणाने विजयी करू असं तुमच्या सगळ्यांच्या वतीने आश्वासन देतो। नाशिक जिल्ह्यात आपला बालेकिल्ला आहे, त्याची कल्पना तुम्हाला आधी सुद्धा गेल्या वेळी 68 नगरसेवक 120 पैकी आपल्या या महापालिकेमध्ये निवडून आलेले होते आणि आता किती करायचे? आपली बार 100 पार। मला खात्री आहे की आता आपण सगळेजण एकत्रित झाल्यामुळे, आपण सगळेजण पक्षामध्ये आल्यामुळे आता आपल्याला हा आकडा 3 आकडी संख्या जी आपली ती आता पार करणं अशक्य नाही आणि म्हणून आपण सर्व मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया। नाशिकची जिल्हा परिषद असेल, त्या ठिकाणी महापालिका असतील, नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, या जास्तीत जास्त संख्येमध्ये आपल्याला कशा निवडून आणायचे। भारतीय जनता पक्षानं कोणाला घ्यायचा त्यांचा प्रश्न, शिवसेनेत कोणाला प्रवेश घ्यायचा हा आमच्या पक्षप्रमुखांचा विषय आहे। सध्या ठिकठिकाणी पक्षप्रवेशांचे मोसम सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।